पहिला ग्रामपंचायतचा भोंगड कारभार. नागरी सुविधा योजनेअंतर्गत दुकान संकुल, गाडेधारकांना अनेक सुविधांपासून वंचित. नमस्कार, मी संजना भांबोरे, ब्ल्यू स्टॉर्म टीव्ही न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आणि ही बातमी आहे महाराष्ट्र प्रतिनिधी संजीव भांबोरे यांच्याकडून. भंडारा तालुक्यातील पहिला ग्रामपंचायत अंतर्गत नागरी सुविधा योजना सन 2023-24 अंतर्गत दुकान संकुल गाडे बांधकाम ग्रामपंचायत अंतर्गत करण्यात आले. त्या ठिकाणी एकूण 7 गाडे उभारण्यात आले, परंतु या दुकानाच्या गाडेकरिता एकूण किती खर्च करण्यात आले त्याचे सूचना फलक लावण्यात आलेले नाहीत. गाडेधारकांना जे रूम देण्यात आले त्या ठिकाणी नागरी सुविधा करून देण्यात आलेल्या नाहीत व ज्या गाडेधारकांना दुकानाचे गाडे वाटप करण्यात आले त्यांच्याकडून प्रत्येकी 1 लाख रुपये अमानत रक्कम घेण्यात आली. 6 महिनेपूर्वी बनवण्यात आलेल्या संकुलाला भेगा सुद्धा पडलेल्या आहेत. गाडेधारकांना मीटरची सोय, गाडे संकुल समोर मुरमाचं भरण, पायऱ्या ठिकाणी पॅरापीट लावण्यात आलेले नाहीत, त्यामुळे खाली पडण्याची भीती आहे. या कामाचा ठेकेदार कोण असा प्रश्न सुद्धा पहिला येथील नागरिकांना पडलेला आहे. एखादा व्यक्ती खाली पडला तर त्याला जबाबदार कोण राहणार असा प्रश्न सुद्धा उपस्थित होतो. अंदाजपत्रकाचे फलक लावलेल्या नाहीत, त्यामुळे ग्रामपंचायतने जी चाळ बनवली याचे अंदाजपत्रक जनतेला कळू शकत नाही. नेमके किती लाखात खर्च करण्यात आले? नागरी सुविधा अंतर्गत आरक्षण असते, परंतु अशा प्रकारे झालेला दिसत नाही. मनमर्जीपणाने गाडे वाटप करण्यात आलेले आहे. अशा प्रकारे ग्रामपंचायत अंधारात ठेवून आपल्या मनमर्जीप्रमाणे काम करीत असल्याचा आरोप सुद्धा जनतेने केलेला आहे. अशाच काही बातम्यांच्या नवीन अपडेटसाठी आपण पाहत राहा ब्ल्यू स्टॉर्म टीव्ही न्यूज.